डॉक्टर विजय लाड यांचा संत सेवक पुरस्काराने गौरव। श्री समर्थ सेवा ट्रस्ट पडगाव तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं परमपूज्य नीलकंठ महाराज रामदासी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा संत सेवक पुरस्कार 2026 नाथषष्ठींच्या पर्वावर दिनांक 9 मार्च रोजी डॉक्टर विजय लाड यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार आणि मानपत्र श्रीमत जगद्गुरु शंकराचार्य संस्थान संकेश्वर पीठ करवीर पीठाधीश्वर परमपूज्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्याभारती आणि परमपूज्य शंकर भारती यांच्या शुभ हस्ते तसेच पडगाव मठाचे अधिपती परमपूज्य किसन महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर विजय लाड यांना देऊन गौरव करण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना विजय लाड यांनी पडगाव मठाची 72 वर्षाची साधना आणि 70 पेक्षा जास्त गावांमध्ये समाजातील सर्व स्तरावर लोकसंग्रह करत त्यांच्या ऐहिक व पारलौकिक उत्थानासाठी पूजनीय किसन महाराज यांनी केलेल्या कार्याची समर्थ रामदास स्वामींनी दासबोधमध्ये सांगितलेल्या लोकसंग्रह यांचा दाखला देऊन या कार्याची प्रशंसा केली। भडगाव मठाचे कार्य हे देशाला आदर्शवत असून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला राष्ट्रधर्म जागवणारे आदर्श उदाहरण आहे असं मत व्यक्त केलं। या पुरस्कार सोहळ्यासाठी आदरणीय शरद बुवा जठार, अक्षय रेडकर, विजय जाधव, सौ शुभदा थिटे, सौ अपर्णा वांगीकर, सौ मेधा कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, भोजन व्यवस्था नरेंद्र गुरुजी, महेश जोशी, सौ केतकी, गिरीश मांगले तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सुरेख संचालन सौ वृषाली कुलकर्णी यांनी केलं। कल्याणकरी रामराया प्रार्थनेने सोहळ्याची सांगता झाली। कोल्हापूरहून बसवक्रांती न्यूजकरिता संपादक रमेश कुमार मिठारे।